सिम्पली लर्न टेक्नॉलॉजीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये आपण एंट्रन्स इफेक्ट प्लस एक्झिट इफेक्ट एकाच टेक्स्टवरती कशा पद्धतीने अप्लाय करू शकतो ते. त्यासाठी मी ऑलरेडी एक स्लाईड बनवून ठेवलेली आहे. एंट्रन्स इफेक्ट आणि एक्झिट इफेक्ट आपण एकाच टेक्स्टवरती कशा पद्धतीने अप्लाय करतो याविषयी स्लाईड शो करून बघा. नाव डिस्प्ले झाले, एंट्रन्स इफेक्ट गायब झाले, एक्झिट इफेक्ट. त्याच पद्धतीने इथे डिस्प्ले होणाऱ्या प्रत्येक टेक्स्टवरती मी एक एंट्रन्स इफेक्ट आणि एक एक्झिट इफेक्ट अप्लाय करून ठेवला आहे. त्यामुळं ते एक टेक्स्ट डिस्प्ले झाल्यानंतर ॲटोमॅटिकली काय होतं आहे, गायब होतं आहे किंवा एक्झिट होऊन जाते आणि त्या जागी दुसरं टेक्स्ट तिथे डिस्प्ले होतं आहे. या पद्धतीचं जर आपल्याला प्रेझेंटेशन बनवायचं असेल तर आपल्याला एंट्रन्स इफेक्ट आणि एक्झिट इफेक्ट एकाच वेळेस अप्लाय करावे लागतात. त्याचप्रमाणे बघा इथे एक इमेज पण डिस्प्ले होते, तोही आपल्याला इफेक्ट कशा पद्धतीने आणता येईल तेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. कारण हा ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे मी प्रेझेंटेशन. हे प्रेझेंटेशन मी ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे आणि यासारखं आपल्याला प्रेझेंटेशन बनवायचं असेल तर ते आपण कशा पद्धतीने बनवू शकतो हे आपण इथे बघणार आहे. इथे बघा काही ऑलरेडी ॲनिमेशन्स मी अप्लाय करून ठेवलेले आहेत. बघा हे नाव डिस्प्ले झालं आहे, त्यानंतर एक एक नाव डिस्प्ले होते. मी ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे कारण पहिल्या स्लाईडवरती तुम्ही हे प्रेझेंटेशन बघितलेलं आहे. ते कशा पद्धतीने आपल्याला बनवता येईल ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. एक एक नाव तिथे डिस्प्ले होते कारण एक डिस्प्ले झाल्यानंतर आधीचं काय होते, एक्झिट होऊन जाते आणि नवीन तिथे डिस्प्ले होते. बघा स्लाइड शो मी एक्झिट केलं आहे. इफेक्ट ऑप्शन आहे, बाय लेटर तिथे मी तिथं डिस्प्ले केलं आहे. अनटिल एंड ऑफ स्लाइड अप्लाय केलेला आहे. ड्युरेशन बघा 0.5 सेकंद आहे. आफ्टर प्रिव्हियस स्लाइड शो करून बघूया. बघा या पद्धतीने ते आपल्याला डिस्प्ले होणार आहे. इमेज आहे बघा इथे. इमेजला ब्लिंकिंग इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर टेक्स्ट आहे सिम्पली लर्न टेक्नॉलॉजीज. त्यानंतर टेक्स्ट आहे यू कॅन लर्न. मी हे जे काही ॲनिमेशन्स ऑलरेडी मी ॲड केलेले आहेत ते मी सगळे ॲनिमेशन्स काय करतो, नन करून टाकतो. कारण हे मी ऑलरेडी बनवलेलं आहे जे तुम्ही पहिल्या स्लाईडवरती बघितलं. आणि आता आपल्याला हे कसं बनवता येईल हे आपण इथे बघणार आहे. त्यासाठी बघा मी स्प्लिट ॲनिमेशन अप्लाय केलं आहे जे की एंट्रन्स इफेक्ट आहे. त्यानंतर स्टार्ट केव्हा होणार आहे, आफ्टर प्रिव्हियस. ओके. त्यानंतर मी इफेक्ट ऑप्शनमध्ये गेलो आहे. ॲनिमेट टेक्स्टवरती जाऊन मी बाय लेटर 0 सेकंद अप्लाय करतो आहे. बघा या पद्धतीने मला ते डिस्प्ले झालं आहे. इफेक्ट ऑप्शन 1 सेकंद देतो आहे. बघा या पद्धतीने मला ते डिस्प्ले झालं आहे. पण मला द्यायचं आहे त्याला टायपिंग इफेक्ट म्हणून मी ॲपियर ॲनिमेशन अप्लाय केलं आहे. ॲपियर ॲनिमेशन आफ्टर प्रिव्हियस इफेक्ट ऑप्शन ऑल ॲट वन्स नको आहे मला, बाय लेटर हवं आहे. 0.1 सेकंद अप्लाय केलं. बघा टायपिंग इफेक्ट तिथे आला आहे. हा झाला एंट्रन्स इफेक्ट अप्लाय केला.
मी ॲड ॲनिमेशनमध्ये जाऊन एक्झिट इफेक्ट पण ॲप्लाय करतो आहे. आफ्टर प्रिव्हियस आणि 1 सेकंदाचा मी डिले दिला आहे. बघा 1 सेकंदाचा मी तिथे डिले दिला आहे. आफ्टर प्रिव्हियस ड्युरेशन मी तिथे सेट केलं आहे 0.5 सेकंद. एंट्रन्स इफेक्टला स्लाईड शो करून बघूयात. बघा सिम्पली लर्न टेक्नॉलॉजीज नाव डिस्प्ले झालं आहे. त्यानंतर 1 सेकंदाच्या गॅपने काय झालं आहे ते एक्झिट झालं आहे. याच पद्धतीने आपल्याला ह्या प्रत्येक टेक्स्टला म्हणजे यू कॅन लर्न मायक्रोसॉफ्ट ऑफिस, वर्ड, पॉवर पॉईंट, एक्सेल, बिग डेटा, HTML यांना काय करायचं आहे, एक एंट्रन्स इफेक्ट आणि एक एक्झिट इफेक्ट. बघा मी यू कॅन लर्नला एंट्रन्स इफेक्ट ॲड केला, व्हर्टिकल आउट इफेक्ट ऑप्शन मी अप्लाय केला आहे, आफ्टर प्रिव्हियस सेट केलं आहे, ड्युरेशन 0.5 सेकंद ऑलरेडी आहे. त्यानंतर ॲड ॲनिमेशन करतो आहे मी. ॲड ॲनिमेशनमध्ये मी पुन्हा स्प्लिट ऑप्शन घेतला आहे. जो काही एंट्रन्स इफेक्ट आहे त्याला मी आफ्टर प्रिव्हियस सेट केलेला आहे. त्यानंतर जो काही एक्झिट इफेक्ट आहे त्याला मी पण आफ्टर प्रिव्हियस सेट करतो, पण इथे मला डिले द्यायचा आहे 1 सेकंदाचा. स्लाईड शो करून बघूयात आपण. बघा सिम्पली लर्न टेक्नॉलॉजीज नाव डिस्प्ले झालं आहे, नाव एक्झिट झाले. त्यानंतर यू कॅन लर्न आणि तेही एक्झिट होऊन गेले. याच पद्धतीने आपल्याला आता प्रत्येक टेक्स्टला ॲप्लाय करायचे. स्प्लिट ॲनिमेशन किंवा एंट्रन्स इफेक्ट, व्हर्टिकल आउट ऑप्शन, आफ्टर प्रिव्हियस. ॲड ॲनिमेशनमध्ये जाऊन मी त्याच टेक्स्टला काय करतो आहे, एक्झिट इफेक्ट ॲप्लाय करतो आहे, व्हर्टिकल आउट ऑप्शन ॲप्लाय करतो आहे, आफ्टर प्रिव्हियस. फक्त इथे चेंज करायचं आहे की 1 सेकंदाचा मला तिथे डिले द्यायचा आहे. परत वर्डवरती आलो आहे, स्प्लिट इफेक्ट ऑप्शन, व्हर्टिकल आउट, आफ्टर प्रिव्हियस, ॲड ॲनिमेशन, स्प्लिट, व्हर्टिकल आउट, आफ्टर प्रिव्हियस. ड्युरेशन द्यायचे मला 1 सेकंद. त्याच पद्धतीने प्रत्येक टेक्स्टला मी इथे अप्लाय करतो आहे. स्प्लिट अप्लाय केले ऑप्शन, आफ्टर प्रिव्हियस, ॲड ॲनिमेशन, स्प्लिट, व्हर्टिकल आउट, आफ्टर प्रिव्हियस, 1 सेकंड डिले. असं प्रत्येक टेक्स्टला आपल्याला करायचं आहे. बघा ॲनिमेशन मी बदलत नाही इथे कुठल्याही प्रकारचं. मी एकच ॲनिमेशन ठेवलं आहे. एंट्रन्स इफेक्टला पण स्प्लिट आहे आणि एक्झिट इफेक्टला पण स्प्लिट आहे. दोन्ही पण मी आफ्टर प्रिव्हियस सेट करतो आहे. फक्त जो एक्झिट इफेक्ट आहे तो केव्हा येणार आहे, 1 सेकंद डिलेने. मी खूप फास्ट करून दाखवते तुम्हाला इथे, कारण हे सेम ऑपरेशन आहे. प्रत्येक टेक्स्टवरती एक स्प्लिट इफेक्ट जो की एंट्रन्ससाठी आहे, आफ्टर प्रिव्हियस सेट करायचा आहे, आणि एक एक्झिट इफेक्ट आहे तोही स्प्लिट आहे, तो एक अप्लाय करायचा आहे. सेम ऑपरेशन आपल्याला प्रत्येक टेक्स्टवरती तिथे परफॉर्म करायचं आहे. मी फास्ट ऑपरेशन तिथे परफॉर्म करून घेतो. तुम्ही लक्ष द्या कशा पद्धतीने मी करतो आहे. रिपिटेटिव्ह टास्क आहे. प्रत्येक टेक्स्टला एक स्प्लिट एंट्रन्ससाठी, एक स्प्लिट एक्झिटसाठी. एंट्रन्स आणि एक्झिट कशासाठी करतोय आपण, कारण एंट्रन्स ते टेक्स्ट डिस्प्ले करण्यासाठी आहे आणि एक्झिट ते टेक्स्ट एक्झिट करण्यासाठी, म्हणजे स्लाईडवरून आपल्याला एक्झिट करण्यासाठी आहे. म्हणजे एक एंट्रन्स इफेक्ट स्लाईडवरती टेक्स्ट आणण्यासाठी आहे आणि एक्झिट इफेक्ट ते टेक्स्ट स्लाईडवरून एक्झिट करण्यासाठी आहे. जावापर्यंत आलो आहे आपण. एंट्रन्स इफेक्ट अप्लाय करतो आहे आफ्टर प्रिव्हियस. स्प्लिट ऑप्शन अप्लाय करतो आहे, व्हर्टिकल आउट, आफ्टर प्रिव्हियस, 1 सेकंड डिले, कारण
ते टेक्स्ट आपल्याला थोडा वेळ दिसलं पाहिजे स्लाईडवरती, त्यासाठी आपल्याला तो 1 सेकंदाचा डिले द्यायचा आहे. स्प्लिट ऑप्शन, वर्टिकल आउट, आफ्टर प्रिव्हियस, 1 सेकंद डिले. प्रत्येक टेक्स्टला मी सेम ऑपरेशन परफॉर्म करतो आहे. ॲनिमेशनही मी बदलले नाही, म्हणजे एंट्रन्स इफेक्ट आणि एक्झिट इफेक्ट दोन्ही स्प्लिट ठेवलेत, कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी ते तसं केलं आहे. आता आपल्याला प्रत्येक टेक्स्टला वेगवेगळं ॲनिमेशन, एंट्रन्स इफेक्ट आणि एक्झिट इफेक्ट अप्लाय करता आला असता, पण आपण तिथे एकच एंट्रन्स इफेक्ट आणि एकच एक्झिट इफेक्ट ठेवला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही वेगवेगळे एंट्रन्स इफेक्ट आणि एक्झिट इफेक्ट वेगवेगळ्या टेक्स्टवरती तिथे अप्लाय करू शकता. खूप सारं रिपिटेटिव्ह टेक्स्ट आहे, पण तुम्ही जे सुरुवातीला बघितलं त्या पद्धतीने जर इफेक्ट तुम्हाला आणायचा असेल तर तुम्हाला एवढं सगळं करावंच लागणार आहे, त्याशिवाय तो इफेक्ट तिथे येणार नाही. कारण इथे जेवढे काही टेक्स्ट किंवा जेवढे काही सेंटेन्सेस आपण ॲड करणार आहे त्या प्रत्येकाला आपल्याला एक एंट्रन्स इफेक्ट आणि एक एक्झिट इफेक्ट, म्हणजे टेक्स्ट स्लाईडवरती डिस्प्ले झालं पाहिजे आणि ते टेक्स्ट स्लाईडवरती एक्झिटही झालं पाहिजे आणि पुन्हा त्या जागेवरती दुसरं टेक्स्ट तिथे डिस्प्ले झालं पाहिजे, परत ते एक्झिट झालं पाहिजे. असं रिपिटेटिव्ह टास्क आपल्याला तिथे करायची आहे किंवा दाखवायची आहे. त्यासाठी आपल्याला एक एंट्रन्स इफेक्टची गरज आहे आणि एक एक्झिट इफेक्टची गरज आहे. बघा, सेकंड लास्ट, आफ्टर प्रिव्हियस, 1 सेकंड डिले. शेवटचं, थँक्यू फॉर वॉचिंग. स्प्लिट ऑप्शन, इफेक्ट वर्टिकल आउट, आफ्टर प्रिव्हियस, ॲनिमेशन पेन आहे बघा इथे. इमेजला पण मला ब्लिंकिंग इफेक्ट द्यायचा आहे, त्यासाठी मी मोर एम्फॅसिसमध्ये जातो आहे, ब्लिंक सिलेक्ट करतो आहे. त्यानंतर ॲनिमेशन पेनवरती जातो आहे, टायमिंगवरती जाऊन रिपीट जे आहे त्याला अंटिल एंड ऑफ स्लाईड मी सेट करतो आहे. आफ्टर प्रिव्हियस, ओके. ब्लिंकिंग इफेक्ट आता तिथे येणार आहे. त्यानंतर ॲनिमेशनवरती जाऊन मूव अर्लियर करून घेतो आहे, म्हणजे हे ऑपरेशन जे शेवटी डिस्प्ले होणार आहे ते मी काय करतो आहे, 1 नंबरला सेट करून घेतो आहे, जेणेकरून ज्यावेळेस स्लाईड डिस्प्ले होणार आहे त्याच वेळेस मला ती इमेज तिथे ब्लिंक होताना दिसली पाहिजे. इथे बघा, प्रत्येकाचा एक एंट्रन्स इफेक्ट आणि एक एक्झिट इफेक्ट आहे. सिम्पली लर्न टेक्नॉलॉजीचा एंट्रन्स इफेक्ट, त्याच्यानंतर यू कॅन लर्नचा एंट्रन्स इफेक्ट, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, वर्ड, पॉवरपॉइंट, एक्सेल, बिग डेटा, HTML, C, डेटा स्ट्रक्चर, PHP, CPP, Java, C#, software testing, computer networking. For more videos on science technology, subscribe the channel, press the bell icon. Thank you for watching. असे वेगवेगळे आपण तिथे ॲड करून घेतले. बघूयात आत्ताचं जो काही आपण ॲनिमेशन्स ॲड केले ते कशा पद्धतीने दिसते. बघा, नाव डिस्प्ले झालं आहे. त्यानंतर यू कॅन लर्न, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, वर्ड, पॉवरपॉइंट, एक्सेल, बिग डेटा, HTML, C, डेटा स्ट्रक्चर, PHP, CPP, जावा, C#. जावा आपल्याकडून तिथे बघा त्याला एक्झिट इफेक्ट आपल्याकडून ॲड झालेला नाही, तो जावा तसंच तिथे डिस्प्ले होते. सायन्स अँड टेक्नॉलॉजी, सबस्क्राईब दी चॅनल, प्रेस दी बेल आयकॉन. थँक्यू फॉर वॉचिंग. इथे जावाला आपल्याला एक्झिट इफेक्ट अप्लाय करायचा राहून गेलेला आहे, तरी पण आपण बघूयात. मी सगळे टेक्स्ट आता सिलेक्ट केलेत. टाइम्स न्यू रोमन अप्लाय करतो आहे. साईज मी तिथे इन्क्रीज करतो आहे, जरा जास्त मोठी झाली, मी साईज पुन्हा कमी करतो आहे.
फक्त सिम्पली लर्न टेक्नॉलॉजीची साईज मी तिथे वाढवतो आहे. वेगवेगळे ऑपरेशन्स आपण इथे परफॉर्म करून बघतो आहे. ॲक्च्युअल ऑपरेशन आपण शेवटी परफॉर्म करणार आहे की एक्झॅक्टली आपल्याला काय करायला पाहिजे, पण वेगवेगळ्या पद्धतीने आपण आधी बघतो की आपल्याला हे सगळे सेंटरला कसे घेता येतील. त्यासाठी मी वेगवेगळे ऑपरेशन साईज इन्क्रीज डिक्रीज करून दाखवतो आहे. साईज मी पुन्हा जसेच ते केली. नंतर फॉर्मॅट ऑप्शनमध्ये आलो आहे बघा. इथे इमेज मी जी सिलेक्ट झाली ती काढून टाकली. फक्त मी जे काही टेक्स्ट आहे त्यांना सिलेक्ट केले. अलाइनमेंटवरती गेले, अलाइनमेंट सेंटर केले. बघा सगळेची सगळे टेक्स्ट आता सेंटरला आलेत. होमवरती आलो आहे. साईज इन्क्रीज करतो आहे. 60 साईज अप्लाय केली आहे मी. जे काही टेक्स्ट सेंटेन्स जे काही जास्त लांब किंवा मोठे होते त्यांना मला सेट करून घ्यावं लागते. इथे तुम्हाला काहीच दिसत नसेल आत्ता, कारण आपल्याला ते एकावरती एक असे सेट करायचेत. ओके, सगळे नावं एका लाईनमध्ये आलेत. सेंटरला मी त्याला डिस्प्ले केलं आहे, सेट केलं आहे, अलाइनमेंट सेंटर घेतली आहे. त्यानंतर पुन्हा फॉर्मॅटवरती आलो आहे आणि अलाइन मिडल. ओके, आले सगळे एकावरती एक. अलाइन सेंटर, अलाइन मिडल, फॉर्मॅटमध्ये जाऊन अलाइनमेंट, टेक्स्टची जी काही अलाइनमेंट आहे ती सेंटर करून घेतली. साईज थोडीशी इन्क्रीज करते. नाव दोन, एकच टेक्स्ट जे आहे ते 2 लाईनवरती जाते, त्यामुळे मला साईज परत एकदा डिक्रीज करावी लागते. पुन्हा मी अलाइनमेंटवरती आलो आहे, सेंटर आणि मिडल सेट करून घेतली, जेणेकरून सगळे टेक्स्ट एकावरती एक सेट झालेत. स्लाइड शो करून बघूयात आपण. बघा टेक्स्ट डिस्प्ले झालं आहे. यू कॅन लर्न, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, वर्ड, पॉवर पॉईंट. जवळपास आपण सुरुवातीला जे बघितलं, जे काही स्लाईड आपण सुरुवातीला जी स्लाईड बघितली त्यावरचे जे काही ॲनिमेशन्स होते ते बघितले, त्याचप्रमाणे आपण आता सेट केले. जवळपास आपण आलो आहे आता. इथे बघा जावा आपला तसाच राहिला आहे. जावाला आपण एक्झिट एंट्रन्स इफेक्ट दिला आहे, पण आपण त्याला एक्झिट इफेक्ट दिल्या नाही, त्यामुळे तो तसाच राहिला आहे. म्हणजे एखादा इफेक्ट जर आपण दिला नसेल तर काय होऊ शकतं हे तुमच्या इथे लक्षात आलं असेल, कारण जावा आपला जसाच्या तसा तिथे राहिला आहे, तो तिथे गेला नाही आणि त्यावरती दुसरं टेक्स्ट तिथे डिस्प्ले होते. मी काही ऑपरेशन्स पाठीमागे आलो आहे. Ctrl+Z चा वापर करून मी काही ऑपरेशन्स पाठीमागे आलो आहे. साईज मी डिक्रीज करून घेतो आहे. जे काही जावा टेक्स्ट आहे आपलं त्याला एक्झिट इफेक्ट आपल्याला आता सेट करायचं आहे. ॲनिमेशन पेनमध्ये जाऊन आपण बघतोय जावा कुठे आहे, किंवा आपल्याला समोर टेक्स्ट पण दिसतंय जावाचं. जावा, इथे जावाचं टेक्स्ट आहे बघा. एका लाईनवरती घेतोय. ॲनिमेशन, ॲड ॲनिमेशन, कारण आपल्याला एक्झिट इफेक्ट आपल्याला जावाला अप्लाय करायचा आहे. वर्टिकल आउट आफ्टर प्रिव्हियस डिले 1 सेकंद. ओके, अप्लाय केले. आता ते ऑपरेशन खूप शेवटी अप्लाय झालं आहे, म्हणजे सगळ्यात शेवटी. म्हणजे जावाला जरी एक्झिट इफेक्ट दिला असला तरी तो काय झाला आहे, शेवटी अप्लाय झाला आहे. त्याला आपल्याला काय करावं लागणार आहे, मूव्ह अर्लियर. मूव्ह अर्लियर कुठपर्यंत घ्यावं लागणार आहे, जावाच्या एंट्रन्स इफेक्टच्या नंतर आपल्याला त्याला सेट करावं लागणार आहे. त्यासाठी बघा मूव्ह अर्लियरचा आपल्याला इथे उपयोग होणार आहे. मी मूव्ह अर्लियर करून घेतो आहे ते ऑपरेशन. तो एक्झिट इफेक्ट मी अप्लाय केला. जास्त वरती गेला, एकनी खाली येतो आहे. पुन्हा मी होमवरती आलो आहे. सेंटर अलाइनमेंट केली आहे टेक्स्टची. फॉर्मॅटवरती आलो आहे.
अलाइन सेंटर, अलाइन मिडल. ओके, अप्लाय केले. साईज इन्क्रीज करून घेतो आहे. साईज इन्क्रीज करून घेतले इथे. फॉर्मॅटवरती आलो आहे पुन्हा. सेंटर, मिडल. ओके, स्लाइड शो करून बघूयात आपण. बघा, या पद्धतीने आपल्याला ते आता डिस्प्ले व्हायला लागले. एंट्रन्स इफेक्ट, एक्झिट इफेक्ट, सेम टेक्स्ट आहे. एकदा एंटर होतं आहे आणि लगेच एक्झिट होऊन पुन्हा दुसरं टेक्स्ट इथे एंटर होतं आहे. बघा, जावा थोडा वेळाने डिस्प्ले झाला इथे, पण तो आता एक्झिट झाला आहे आपल्यासाठी. आपल्याकडून चुकून झालं तर ते की तिथे त्याचा एक्झिट इफेक्ट आपला ॲड करायचा राहून गेलता. ओके, लास्ट सेंटेन्स आपला डिस्प्ले झालं आहे. स्लाइड शो मी एक्झिट करतो आहे. इथे ड्युरेशनमध्ये, जावाच्या ड्युरेशनमध्ये प्रॉब्लेम झाला आहे. आपण चेक करून घेऊयात प्रत्येकाचं एंट्रन्स इफेक्ट आणि एक्झिट इफेक्ट व्यवस्थित आला आहे की नाही. बघा, जावाचा एंट्रन्स इफेक्ट जो आहे एंट्रन्स इफेक्टला डिले जो आहे तो 0 करावा लागणार आहे, कारण एंट्रन्स इफेक्टला डिले नको आहे आपल्याला, फक्त एक्झिट इफेक्टला आपल्याला तिथे डिले हवा आहे. प्रत्येकाचा डिले आणि ड्युरेशन आपण चेक करून घेतोय. इथे डिले द्यायचा राहिला आहे. तो डिले आपण तिथे अप्लाय केला. जावाच्या एंट्रन्सला डिले आलता, एक्झिटला नाही. पहिल्या स्लाइडवरती बघा आपण कशा पद्धतीने केले, त्याच पद्धतीने आपल्याला इथे करायचं आहे. ॲनिमेशन पेनमध्ये आलो आहे आपण पहिल्या स्लाइडच्या. तिथे ज्या पद्धतीने आपण ड्युरेशन दिलेले आहेत, बघा इथे 2 केलं तर आपण तिथे 1 करून घ्या. तिथेही चुकलं होतं आपलं सुरुवातीला, पण तिथेही आपण 1 करून घेतलं आहे ड्युरेशन. इथेही 2 झाले, तिथेही मी 1 करून घेतो आहे डिले. हे पहिल्या स्लाइडवरती आहे. पहिल्या स्लाइडवरती चुकून आपला प्रॉब्लेम झाला. हे पहिलं स्लाइड आहे आपली. मी एक्झिट करतो आहे, दुसऱ्या स्लाइडवरती आलो आहे. फ्रॉम करंट स्लाइड मी आता स्लाइड शो सुरू करतो आहे. बघा, या पद्धतीने आपल्यासमोर तो स्लाइड शो आता डिस्प्ले होणार आहे. खूप साऱ्या सेटिंग्स तिथे आपल्याला करावे लागतात. म्हणजे एंट्रन्स इफेक्ट असेल, एक्झिट इफेक्ट असेल, मग एंट्रन्स इफेक्टचं ड्युरेशन असेल डिस्प्लेचं, नंतर एक्झिट इफेक्टचं ड्युरेशन असेल किंवा एक्झिट इफेक्टचा डिले असेल, तोही आपल्याला तिथे व्यवस्थित करावा लागतो. आणि प्रत्येकाला आपल्याला तिथे ड्युरेशन द्यायचं आहे, एक्झिट इफेक्टचा डिले द्यायचा आहे. थोडाफार मिसमॅच होऊ शकतं, जेणेकरून पण तुम्ही जर व्यवस्थित चेक केलात, व्यवस्थित सेट केलात, तर तुम्हाला या पद्धतीचा
एंट्रन्स इफेक्ट, एक्झिट इफेक्ट एकाच टेक्स्टवरती ॲप्लाय करून एक चांगल्या प्रकारचं प्रेझेंटेशन तिथे बनवता येऊ शकतं. थँक यू फॉर वॉचिंग.